स्टार्ट करूया. ठीक आहे. सो आतापर्यंत जे काही बघितलं आहे ते आपण बघितलं आहे कनेक्टिव्हिटी रिलेटेड, राईट? नेटवर्क VPC कंप्लीट बघितलेलं आहे. प्रायव्हेट सबनेट कशा पद्धतीने काम करते हे पण आपलं बघितलेलं आहे. आणि इंटरनेट गेटवे, IGW, राऊट टेबल्स, एव्हरीथिंग क्लिअर. नॅट गेटवे अँड वन मोर, इथे आपण पेअरिंग कसं काम करतं ते पण बघितलेलं आहे. 2 PPC मध्ये कशा पद्धतीने कनेक्टिव्हिटी होणार हे आपण बघतोय. युझिंग VPC पेअरिंग आपण ते इस्टॅब्लिश करून बघितलेलं आहे 2 VPC कनेक्टिव्हिटी. देन त्यानंतर ट्रान्झिट गेटवे कसं काम करतं. VPC पेअरिंग आणि ट्रान्झिट गेटवे मध्ये डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर हा डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतं. तेवढं लक्षात ठेवायचं की VPC पेअरिंग ही आपली मल्टिपल टाइम्स क्रिएट करावी लागेल. बट येस, ट्रान्झिट गेटवे जर आपण क्रिएट करतोय तो इझिली एकाच ट्रान्झिट गेटवेने आपण मल्टिपल VPCs ला कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करू शकतो. क्लिअर? तर इथपर्यंत आपलं झालेलं आहे. करेक्ट आहे? प्रॅक्टिस झाली आहे तुमची सर्वांची? एकदा मला परत सांगा. पवन, पूजा, रोहिणी, प्रॅक्टिस झाली आहे? हो सर. व्हिडिओ हो सर. व्हिडिओज जे मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय ते व्हिडिओज बघून तुमची प्रॅक्टिस होतीये की नाही? हो सर. होत आहे सर. ओके. आणि जर तुम्ही त्या पद्धतीने प्रॅक्टिस नसेल करत तर व्हिडिओज देण्याचा अर्थ राहणार नाही. तर त्यामुळे व्यवस्थित प्रॅक्टिस करा. नवीन जे काही टॉपिक आपण शिकतोय ना त्यामध्ये हे पुराणे टॉपिक्स तुमची व्यवस्थित क्लिअर असायला पाहिजे. सो येस, ट्रान्झिट गेटवे आपलं झालाय. देन त्यानंतर ट्रान्झिट गेटवे मध्ये इश्यू जो आपण फेस केलेला होता तो एकच इश्यू होता, म्हणजेच आपला इथे जी व्हर्च्युअल मशीन होती त्या व्हर्च्युअल मशीन मध्ये इन्स्टॉल्ड नव्हतं अपाचे 2. आपण जे स्क्रिप्ट यूज करतो, ही जी स्क्रिप्ट आपण यूज केलेली होती ही स्क्रिप्ट तिथे एक्झिक्यूट नव्हती झाली. आय डोंट नो, आपण काहीतरी मिसमॅच केलं असेल त्यामुळे झालं असेल. बट जेव्हा तुम्ही ते इन्स्टॉल करून बघणार व्यवस्थित, परत तुम्ही इथून इकडे पिंग करू शकता आणि VPC1 वरून VPC3 ला पण ऍक्सेस करून चेक करू शकता विथ द हेल्प ऑफ ट्रान्झिट गेटवे. बट जर का तुम्ही ट्रान्झिट गेटवे ची अटॅचमेंट्स डिलीट केली तर हे एकमेकांना कनेक्ट करेल का? नाही करणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. सो ट्रान्झिट गेटवे वगैरे आपण क्रिएट करून बघितलेलं आहे ऑलरेडी. आता जो आपल्याला एक नवीन टॉपिक बघायचा आहे तो म्हणजेच एंड पॉइंट. काय बघायचं आहे? एंड पॉइंट. येस, त्याआधी आपण इथे एक दोन छोटे पॉइंट आहेत, नेटवर्क ACL वगैरे, ते पण बघू. आणि इथे बघायचं आपल्याला एंड पॉइंट. लॅटिस मध्ये एक दिलेलं आहे एंड पॉइंट. तर एंड पॉइंट सर्व्हिसेस ह्या दोनच आधी होते. बाकी हे नवीन कन्सेप्ट आहेत. सर्व्हिस नेटवर्क, नेटवर्क, लॅटिस सर्व्हिस, रिसोर्स कॉन्फिगरेशन, हे तर आताचे आलेले आहेत. बट येस, आपल्याला एंड पॉइंट बघायचे आहे. एंड पॉइंट बघू आपण कशा पद्धतीने काम करतो. ओके, सो ट्रान्झिट गेटवे मध्ये आलो होतो आपण. आणि ट्रान्झिट गेटवे मध्ये आपल्याकडे एक ट्रान्झिट गेटवे अवेलेबल होता आणि 3 अटॅचमेंट्स अवेलेबल होते. हा, आणि तुम्हाला रिसोर्सेस डिलीट करावे लागतील. तर डिलीट करताना आधी अटॅचमेंट्स डिलीट करा, देन त्यानंतर बाकीच्या गोष्टी डिलीट होतील. ओके, सो बॅक टू हिअर. इथे कुठला आपला काही सुटलेला आहे का? VPC सबनेट झालंय, राऊट टेबल, इंग्रेस ओनली. आता इंग्रेस ओनली हे काय असतं? तर हे VPC IP6 साठी असतं. इंटरनेट गेटवे हा IPv4 साठी. आणि इंग्रेस ओनली इंटरनेट गेटवे तर हा असेल तुमचा IP व्हर्जन V6 साठी. सध्या आपल्याला काही गरज नाही आहे, आपण करू नंतर. इलास्टिक IP तुम्हाला माहिती आहे, मॅनेज प्रिफिक्स, बाकी नॅट गेटवे पेअरिंग माहिती आहे. बाकी इथल्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण बघू धीरे धीरे. आणखी एक दोनच टर्म आहे. DHCP ऑप्शन सेट बघायचा आहे आणि राऊट सर्व्हर काय आहे हे आपण बघून घेऊ नंतर. सध्या नेटवर्क ACL. व्हॉट इज नेटवर्क ACL? तर तुम्हाला माहिती आहे ACL मीन्स व्हॉट? ACL कुठे कुठे करून बघितलेलं आहे तुम्ही? आठवतं का काही? ACL काय आहे? ऍक्सेस कंट्रोल लिस्ट. आपण लिनक्स मध्ये युजर मॅनेजमेंट मध्ये शिकलोय ACL म्हणजे काय असते. परमिशन देतो सर आपण. राईट.
परमिशन्स देतो. पण आता इथे परमिशन्स कुठल्या देणार? तर इथे परमिशन्स आपण करणार इनकमिंग अँड आउटगोइंग वर. ओके. सिक्युरिटी ग्रुप मध्ये जर तुम्ही बघितलं, एक सिक्युरिटी ग्रुप जर आपण क्रिएट करतो म्हटलं, तर इथे बघा सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करायची पूर्ण प्रोसेस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. इथे काय करणार आपण, माय एस जी असं काहीतरी नाव देतो आपण, करेक्ट आहे. नेक्स्ट त्यानंतर डिस्क्रिप्शन देणार, व्हीपीसी कुठल्या व्हीपीसी ला लावायचं आहे ते देणार, आणि देन सिम्पली इनबाउंड आणि आउटबाउंड. आता इथे तुम्हाला दिसेल इनबाउंड मध्ये दिस सिक्युरिटी ग्रुप हॅज नो इनबाउंड रूल्स. इनकमिंग ट्रॅफिक आपण अजूनही अलाउ केली नाहीये. बट आउटगोईंग ट्रॅफिक मध्ये, आउटबाउंड ट्रॅफिक मध्ये इथे बघा एक ऑल ट्रॅफिक वाला सेक्शन अवेलेबल आहे, दिसतंय. ऑल ट्रॅफिक, प्रोटोकॉल ऑल, पोर्ट्स ऑल, कस्टम, मीन्स एव्हरीवेअर, एव्हरीवेअर दिलेला आहे. तर हा जो आहे हा बाय डिफॉल्ट अवेलेबल आहे इथे. ऑन बाउंड म्हणजे जाणारा व्यक्ती, बाहेर जाणारा व्यक्ती, गेटच्या बाहेर जाणारा, इंटरनेटवर जाणारा व्यक्ती या व्हीपीसी मधून कोणीही जाऊ शकतो, असं दिलेलं आहे. हे ऑटोमॅटिक दिलेलं आहे, आपल्याला काही करायची गरज नाहीये. क्लिअर? हा झाला सिक्युरिटी ग्रुपचा कन्सेप्ट. इनबाउंड आपल्याला ऍड करावे लागतील, 80 और 22 जे काही असेल तुम्हाला, हे असं इथे तुम्हाला इनबाउंड मध्ये ऍड करायला लागतं. ठीक आहे. तुम्ही याला सेव्ह करणार. तुम्ही याला सेव्ह करणार आणि काय होईल, तुमचा सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होईल. इनबाउंड ट्रॅफिक कोणती राहील, फक्त 22. ओके. इनबाउंड ट्रॅफिक 22 राहणार. आउटबाउंड मध्ये काय आहे, बाय डिफॉल्ट मध्ये ऑल ट्रॅफिक आहे. बट आता यापेक्षा ऍडव्हान्स आपल्याला इथे लावता येईल, ते म्हणजेच ACL. क्लिअर आहे? आता इनबाउंड येणार कोण हे तर आपण मॅनेज करूच करू. आउटबाउंड मध्ये पण आपण काय करू शकतो, मॅनेजमेंट करू शकतो. आता इकडे सिक्युरिटी ग्रुपवर राहू, हा आपण कम्पेअर करायचं असतं आपल्याला सिक्युरिटी ग्रुप सोबत. तर इथे लक्ष द्या थोडं. इनबाउंड रूल मध्ये काय दिसतंय, इनकमिंग ट्रॅफिक आपल्याला फक्त अलाउ करता येतोय. इनकमिंग ट्रॅफिक काय करता येतं आपल्याला, फक्त अलाउ करता येतं, की तो येऊ शकतो. 22 नंबरने आपण कुठूनही ऍक्सेस घेऊ शकतो. पण असं कुठे आहे का की हा 22 नंबर ऍक्सेस नको करायला, असं आहे का? 22 नंबरने ऍक्सेस नको घ्यायला असं काही आहे का इथे काही मेन्शन केलेलं? तर असं काही दिसणार नाही. फक्त आपण ऍक्सेस घेण्यासाठी इथे अवेलेबल करून ठेवतोय, अलाउ करून ठेवतोय. बट जर मला या गोष्टीला डिनाय करायचं असेल तर त्याचा ऑप्शन अवेलेबल नाहीये. इथे दिसतंय का अवेलेबल असं काही? एडिट इनबाउंड रूल मध्ये जाऊन इथे जरी आपण आता करून बघितलंय, तर इथे कस्टम मध्ये HTTP, आणि इथे असं काहीही दिलेलं नाहीये आपल्याला की अलाउ करा. हा ऑटोमॅटिक अलाउ मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजेच इनकमिंग ट्रॅफिक 80 वरून यामध्ये ऍक्सेस होईल. बट जर इथे 80 पोर्ट नंबर वरून ऍक्सेस व्हायलाच नको, अशी कंडिशन लावता येत नाहीये. बाय डिफॉल्ट अलाव आहे, डिनायची प्रोसेस इथे अवेलेबल नाहीये. तर बट हेच जे आहे आपल्याला, हे मॅनेज करता येतं युजिंग ACL. इनकमिंग मध्ये अलाव करणे आणि डिनाय करणे दोन्ही ऑप्शन अवेलेबल असेल ACL मध्ये. आउटबाउंड मध्ये सुद्धा ऑल ट्रॅफिक, जाणारा ट्रॅफिक अलाव आहे. ठीक आहे. इथे आउटबाउंड मध्ये सुद्धा कोण जाणार कोण येणार हे पूर्ण रूल सेट केला जाईल. सो यू कॅन सी ACL, नेटवर्क ACL, इथे एक ACL ऑलरेडी बनलेला असतो जो की डिफॉल्ट VPC वर अटॅच्ड असतो. 2 इनबाउंड रूल दिसेल इथे आणि 2 आउटबाउंड रूल दिसेल. ठीक आहे. याला जर आपण ओपन करून बघितलो, तर यामध्ये बघा रूल नंबर 100, ऑल ट्रॅफिक इनबाउंड रूल दाखवता इथे ACL मध्ये. इनबाउंड रूल मध्ये ऑल ट्रॅफिक 00 अलाव. ठीक आहे. बघा इनबाउंड मध्ये ऑल ट्रॅफिक दाखवतोय तो. तर हे असं कन्सिडर करा की सिक्युरिटी ग्रुपच्या वरची लेअर म्हणजेच ACL. काय असते आपल्या इथे, जर आपण डायग्राम केलं, डायग्राम मध्ये बघितलं, ही एक आपली व्हर्च्युअल मशीन आहे. ही एक व्हर्च्युअल मशीन आहे. या व्हर्च्युअल मशीन मध्ये कनेक्टिव्हिटी
देण्याचं काम कोण करतं? सिक्युरिटी ग्रुप. ओके, एस जी, राईट, सिक्युरिटी ग्रुप. आणि ह्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये इनकमिंग आणि आउटगोइंग ट्रॅफिक आपण अलाउ करतो. ह्या सिक्युरिटी ग्रुपवर ती पण एक स्किल लागणार, ती म्हणजेच ACL, नेटवर्क ACL, NACL. कळलं का काय होत आहे? अरे समजलं का गाईज, एव्हरीवन? हो सर. हा, तर ह्या सिक्युरिटी ग्रुपच्या वरती पण एक सिक्युरिटी लेअर लागेल, ती म्हणजेच नेटवर्क ACL, की कोण अलाव होणार, कोण डिनाय होणार. ठीक आहे, तर इथे जर आपण ऑल केलाय, इथे जर ऑल अवेलेबल असेल, मीन्स ऑल ट्रॅफिक सिक्युरिटी ग्रुप पर्यंत जाऊ शकतं. सिक्युरिटी ग्रुप मध्ये 80 पोर्ट नंबर अवेलेबल असेल, तर 80 पोर्ट नंबर इकडे ऍक्सेस या मशीनला ऍक्सेस करू शकतो. बट जर का आपण इथेच 80 पोर्ट नंबरला डिनाय करून ठेवलं, तर इथे जरी 80 पोर्ट नंबर इनकमिंग असेल, तर तो इकडे ऍक्सेस करू शकेल का? नाही. कळतंय का ही गोष्ट? तर सिक्युरिटी ग्रुपच्या वरची लेअर म्हणजेच नेटवर्क ACL. अंडरस्टूड गाईज? सिलेक्ट हो ना पूर्ण. ओके, नो वरीज, असू द्या इथेच. हा, तर कन्सेप्ट आला लक्षात? तर हाच कन्सेप्ट आपल्याला इथे करायचा आहे, जो की नेटवर्क ACL वर इथे दिसेल. आता बघा, 100 ऑल ट्रॅफिक इनबाउंड रूल मध्ये पूर्ण ट्रॅफिक अवेलेबल आहे. पूर्ण ट्रॅफिक अवेलेबल आहे म्हणूनच आपण काय करू शकतोय, सिक्युरिटी ग्रुप मध्ये 80 पोर्टला ऍक्सेस करू शकतोय, नाहीतर करू शकलो नसतो. सिक्युरिटी ग्रुप मध्ये अलाव आणि डिनायचा ऑप्शन तर अवेलेबलच नाहीये. बट जर का मी इथे सिक्युरिटी ग्रुप मध्ये, सॉरी, नेटवर्क ACL मध्ये एंटिटी इनबाउंड मध्ये ऍड न्यू रूल 101 किंवा हा अलाव ऑल ट्रॅफिक वाला जर मी रिमूव्ह करतोय आणि याला 100 देऊन याची प्रायोरिटी 100 ठेवतोय, 100 इन द सेन्स रूल नंबर देणार आपण यामध्ये, कस्टम काय HTTPD 80 पोर्ट नंबरला मला अलाव नाही करून द्यायचंय. आता हे टेस्ट करण्यासाठी तुम्ही काय करा, एक व्हर्च्युअल मशीन पण क्रिएट करू आपण. सो इथे 80 पोर्ट नंबर, और लेट्स कन्सिडर SSH घेऊ शकायला नको आपण. तो SSH TCP पोर्ट नंबर एनीवेअर सोर्स, आणि अलाउ करू की डिनाय करू, दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहे बघा इथे. जर मी अलाउ करतोय तर मी ऍक्सेस घेऊ शकणार मशीनचा, जर डिनाय करतोय तर मी ऍक्सेस घेऊ शकणार नाही. सो लेट्स सेव्ह द चेंजेस. ठीक आहे, बघा आता इथे डिनाय दिलेला आहे. आणि हा नेटवर्क ACL एडिट सबनेट असोसिएशन, इथे सबनेट आपण असोसिएट करून टाकू. दोन्ही सबनेट असोसिएट करून ठेवलेले आहेत, तर सेव्ह चेंजेस. एक्स्ट्रा सबनेट नाहीच केलंय आपण, तर दोन्ही सबनेट ऑलरेडी असोसिएटेड आहे. सो दॅट्स नॉट अ मॅटर. तर एखादा जर आपण इथं इन्स्टन्स क्रिएट केला या VPC मध्ये, तर काय होईल, सेव्ह केलाय का रूल आपण ते चेक. इनबाउंड रूल ACL मध्ये येस, डिनाय सेव्ह केलेला आहे. तर एखादी जर मशीन आपण क्रिएट केली असेल, तर ती मशीन आपण ऍक्सेस घेऊ शकणार नाही, भलेही सिक्युरिटी ग्रुप मध्ये 22 पोर्ट नंबर असू दे. बट जर ACL मध्ये डिनाय लिहिलेलं असेल, तर तो आपण ऍक्सेस करू शकणार नाही. अंडरस्टूड? सिक्युरिटी ग्रुपच्या पण वरची लेअर म्हणजेच टेस्ट VM, डझंट मॅटर अबाउट लिनक्स घ्यायचा आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये. कीप हिअर
इथे की पेर का नाही आहे? अच्छा हा वैष्णवीचा आहे, ओके. अकाउंट आपला चेंज आहे तर इथे की पेर नसणार माझी. ठीक आहे, मी एकदा याला की पेर ऍड करून घेतो. यू नो ऑलरेडी हाऊ टू ऍड की पेअर्स. Import, just same name, browse, pub key, enter, import. Okay, cool. Refresh it, use it. Easy आहे ना थोडं? हा, तर इथे थोडं लक्ष द्या, VPC तोच असला पाहिजे ज्या VPC मध्ये आपण ACL वगैरे इस्टॅब्लिश केलेला आहे. तर ते बघायसाठी तुम्ही सिम्पली यावर क्लिक करा, नेटवर्क ACL. तर तुम्हाला दिसेल हा कुठल्या VPC वर आहे, 20048. सो 20048 सेम VPC आहे जो आपण डिफॉल्ट मध्ये जो इथे अवेलेबल आहे तो. सो एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप आहेत का? येस, MySG आहे. तर हा MySG मध्ये 80 पोर्ट नंबर अवेलेबल आहे. ठीक आहे, बट ACL मध्ये आपण ते डिनाय करतोय 22. ऍक्सेसच घेऊन बघायचं आहे, तर एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे. लॉन्च इन्स्टन्स, व्ह्यू ऑल, हिअर इज दी मशीन, पब्लिक आयपी ने तुम्ही हिट करून बघा, एक्सेस होणार नाही, सॉरी, कनेक्ट करू शकणार नाही. इवन तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये त्याचा SSH जरी घेऊन बघणार तरी पण तो कनेक्ट होणार नाही. कारण आपण काय केलंय, ACL अप्लाय केलाय. ACL मध्ये 22 पोर्ट नंबरला डिनायचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण SSH घेऊ शकणार नाही आहोत. सबनेट असोसिएशन दोन्ही, तर इन्स्टन्स कुठल्याही सबनेट मध्ये क्रिएट होऊ दे, तो ऍक्सेस घेऊ शकणार नाही. सी, एरर इस्टॅब्लिशिंग SSH कनेक्शन टू युअर इन्स्टन्सेस. आता काय करू आपण, हाच जो VPC मध्ये 22 पोर्ट नंबर आहे याला अलाउचा ऑप्शन देऊ, 80 पोर्ट नंबर पण अलाउचा ऑप्शन देऊ. ठीक आहे, 80 पोर्ट नंबर पण होतं का ते चेक करू. ऍड न्यू रूल, HTTP, इथे देऊ 101, एनिवेअर, अलाउ करायचं की डिनाय करायचं आहे, तर सध्या आपण अलाउ ठेवू, नंतर त्याला डिनायचे ऑप्शन देऊ. ओके, सो HTTPD 80, एक काम करायचं आपल्याला, एक्सेस घेऊन बघायचं आहे. तर इथे थोडा रिफ्रेश करून बघतो, एक्सेस मिळते का ते चेक करू परत. कम टू हिअर, कीपेर वाली टॅब बंद करायची आहे. अगेन आपण याला एक्सेस करायची कोशिश करू, होईल का, ट्राय. इथल्या इथून ऍक्सेस मिळू शकते, बट आपण याला IP घेऊन इकडे करून बघू. आपल्या मशीन वरून पब्लिक IP कॉपी, आणि इथे शेल्फ मध्ये नसणार तो. लेट्स गो टू माय सिस्टम. सिस्टम मध्ये जिथे की पेअर अवेलेबल आहे तिथे मी SSH एजंट ओपन करणार आणि ट्राय करणार ऍक्सेस करायला. ठीक आहे, सो लेट्स ट्राय SSH -i id underscore RSA. Oh sorry, EC2 hyphen user @ आता हा EC2 हायफन युजर का घेतलं सर तुम्ही, उबंतू का नाही घेतलं? कारण माझी मशीन जे मी इथे यूज करतोय ते
Amazon Linux यूज करतोय. सो सी इथे 22 ने मला ऍक्सेस मिळत नाहीये. अलाउ करू आपण ते. अलाउ करू, याला डिनाय आहे, अलाउ करू अँड देन सेव्ह करू. भलेही सिक्युरिटी ग्रुपमध्ये 22 पोर्ट नंबर अलाउ असू दे, इथे जोपर्यंत तुम्ही अलाउ करणार नाही, इथे काय असतो, ऑल ट्रॅफिक अलाउ असतो, त्यामुळे सगळे आपण ऍक्सेस करू शकतो. बट जर का तुम्हाला स्पेसिफिक या पद्धतीने एसी लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. See, now we can able to access, we can able to take an SSH of our machine. इथे आता आधी बघा काय दिलंय, 22 पोर्ट नंबर, कनेक्शन टाइम्ड आउट, आणि आता तो येस कनेक्टिव्हिटी करायला येस टाईप करा सांगतोय. सो येस, and here we can access our machine, Amazon Linux machine आहे. कळलं का नेटवर्क एसीएल कसं काम करतं? पिंग 8.8.8.8 ला पिंग करून बघा, डीएनएस आहे. ICMP प्रोटोकॉल नसेल त्यामुळे होणार नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. समजलं इथे नेटवर्क एसीएल कसं काम करतंय. MySG इनबाउंड पोर्ट नंबर आहे. इथे ICMP प्रोटोकॉल पण टाकून द्या, म्हणजे ते पण काम करेल. कळलं का गाईस? इथे कोणाला काही इश्यू आहे का अजून? हा, तुम्ही क्रिएट करू शकता, क्रिएट नेटवर्क एसीएल. परत एक इथे नवीन एसीएल तुम्ही क्रिएट करा, माय एसीएल. कोणत्या VPC ला द्यायचं आहे तर ते इथे VPC सिलेक्ट करा. हा डिफॉल्ट VPC ला द्यायचा आहे की आता इथे तर आपल्याकडे एकच अवेलेबल आहे, सो एकच आपल्याला इथे दिसेल. दुसरा करायचा असेल तर दुसरा क्रिएट करा, क्रिएट नेटवर्क एसीएल, आणि याला तुम्ही सेपरेटली मॅनेज करू शकता. सबनेट इथे असोसिएट करायचे, तर सबनेट जिथे आपला EC2 इन्स्टन्स आहे US ईस्ट वेस्ट A1 मध्ये आहे, तर A1 वाला सबनेट तुम्ही इथे सिलेक्ट करून चेक करू शकता. याला काय करणार आपण, सबनेट असोसिएशन मध्ये जाणार, कोणते इन्स्टन्सेस वर अप्लाय होईल, तर या सबनेट मध्ये जे पण इन्स्टन्सेस असणार त्यामध्ये ते अप्लाय होईल. एडिट सबनेट असोसिएशन, आणि 1A इन्स्टन्स आपला 1A मध्ये आहे, सो या सबनेटला ऍक्सेस करू, सेव्ह चेंजेस. ओके, यू हॅव सक्सेसफुली अपडेटेड द सबनेट. परत काय क्रिएट करायला, हा सबनेट एक असोसिएट झाला इथे. ठीक आहे, माय ACL मध्ये दुसरा आपला सबनेट क्रिएट झालेला आहे. इनबाउंड रूल, आउटबाउंड, इथे बघा ऑल ट्रॅफिक अवेलेबल असतो. इनबाउंड मध्ये मॅक्सिमम ट्रॅफिक काय डिनाइड मध्ये आहे, बट जे पण तुम्हाला अलाउ करायचं असेल तर तुम्ही अलाउ करा. सध्या काहीही ट्रॅफिक नाही आहे, पूर्ण डिनाय मोड मध्ये आहे. पूर्ण मॅन्युअली आपल्यालाच करावं लागणार आहे. सो मॅन्युअली डन हिअर. एक द्या, 10 द्या, 100 द्या, इट्स ऑन यू. रूल नंबर्स लावायचे त्याला, देन SSH लावा. परत याला आपण ट्राय करू. एक्सेस सुटलेला आहे, सो क्लोज इट, ट्राय इट अगेन. एक्सेस मिळत आहे का? नाही मिळत आहे. 3167, येस 167 IP ॲड्रेस आहे, आणि we are trying to take an SSH, we are not able to take SSH. Now 22, allow, yes allow, save changes, again try. तर इथे तुम्हाला आता एक्सेस मिळून जाणार. ठीक आहे,
तर कशा पद्धतीने लावायचं ते समजलं. इनबाउंड मध्ये 22 अलाव दिसतोय. परत तुम्ही इथे करू शकता. हा, वन मोर थिंग. आता जाणार कोण कोण आउटबाउंड मध्ये पण तुम्ही ते अलाव आणि डिनाय करू शकता, की 80 पोर्ट नंबर वरून आपण बाहेर जाऊ शकतो, 22 पोर्ट नंबर वरून आपण बाहेर जाऊ शकतो. ते सुद्धा इथे करता येईल. ऑल ट्रॅफिक वाला ऑप्शन असते. ठीक आहे. सो एस एस एच आपण दुसऱ्यांचा घेऊ शकलो पाहिजे, ते बी इथे लावता येईल. 100 अलाव सेव्ह रूल. ठीक आहे. सो इनकमिंग इनकमिंग पण 22 ठेवलेलं आहे, आउटगोईंग पण आपण 22 अलाव करून ठेवलेलं आहे. यू कॅन सी. आणि हा ACL कुठे अजून असोसिएट करायचा आहे का, तर तुम्हाला सबनेट असोसिएशन, डिलीट नेटवर्क, मॅनेज टॅग्स, इनबाउंड आउटबाउंड इथून सुद्धा आपल्याला करता येईल. सो डिटेल्स, इनबाउंड आउटबाउंड, सबनेट असोसिएशन जे खाली टॅब दिसतंय तुम्हाला, त्या सगळ्या सबनेट्सच्या टॅब्स इकडे पण दिसेल. इझी बिझी. बरोबर आहे, समजलं का गाईज? समजलं की नाही ते सांगा. सिक्युरिटी ग्रुप कोणता अवेलेबल आहे याला? ठीक आहे. इथे कळलं की नाही कळलं तेवढं सांगा. हॅलो. सर सर आपण हे कमांड प्रॉम्प्ट मध्ये नाही करू शकत का? कमांड प्रॉम्प्ट मध्ये करा ना. कमांड प्रॉम्प्ट ओपन करा. मी काय केलंय, इथे माझं गिटलॅब गिटहब SSH घेतलेलं आहे ना, ते नाही करायचं तर तुम्ही कमांड प्रॉम्प्टचा यूज करा. आपण राईट क्लिक ओपन CMD करा इथे. हम्म, ओके. हा. नाहीतर इथे काय करायचं, हा इथे क्लिक करायचं, दिसतंय का? हे इथे क्लिक करायचं, हे पूर्ण डिलीट करून CMD लिहायचं. इथे तुमचं CMD ओपन होईल या लोकेशनला. ओके सर. आणि CMD ओपन झालं की तुम्ही त्यावर कमांड एक्झिक्यूट करा. CMD ओपन होत आहे. आता SSH ची कमांड आपण इथे एक्सेस करू शकतो. -i काय id_rsa and then EC2-user@IP address. सो करू शकतो आपण असं. कळलं? काय केलं इथे? अशा काहीतरी वेगळंच प्रिंट झालेलं. IP ॲड्रेस पाहिजे. तर समजलं. तर CMD चा पण तुम्ही यूज करा, काही प्रॉब्लेम होणार नाही. मी माझ्याकडे जो SSH एजंट, त्याच्यात काय होतं, कलरफुल दिसतं सगळ्या गोष्टी. तर म्हणून मी काय करतोय, इथे कलरफुल मोड मध्ये बघा, चांगलं दिसतं, व्यवस्थित दिसतं. त्यासाठी मी ह्या गिटहबचा गिट बॅश इथे यूज करतोय. तुम्ही पण करू शकता. गिट इन्स्टॉल करा तुमच्या सिस्टम मध्ये. तसं डेव्हलप मध्ये आपण बघणार आहोत, बट नो वरीज. ठीक आहे. CMD चा यूज करू शकता सध्या तुम्ही. अंडरस्टूड? कनेक्शन टाइमआउट देतोय असेल आपल्या इकडे सिक्युरिटी ग्रुप मध्ये. आणि नेटवर्क ACL मध्ये डिफरन्स तुम्हाला समजायला पाहिजे. समजलं आहे का सांगा. समजलं की नाही तेवढं सांगा गाईज. सर एक्सप्लेन करा परत. ओके. काय केलंय आपण इथे, सिंपल सिक्युरिटी ग्रुप जो आहे, सिक्युरिटी ग्रुपच्या वरची एक सिक्युरिटी लेयर आपण बघतोय, ती म्हणजेच काय आहे तर नेटवर्क ACL. ओके. नेटवर्क ACL मध्ये आता सिक्युरिटी ग्रुप आपण ऑलरेडी बघितला आहे. इथे काय करतो तर आपण फक्त आणि फक्त इनकमिंग ट्रॅफिक मॅनेज करतो. जर तुम्ही सिक्युरिटी ग्रुप मध्ये बघितलं असेल तर आपण इथे काय करणार, फक्त आणि फक्त इनकमिंग ट्रॅफिक मॅनेज करणार. लेट्स लेट मी डिलीट एव्हरीथिंग अँड लेट मी शो यू अगेन. ठीक आहे.
तर सिक्युरिटी ग्रुप तुम्हाला माहितीच आहे. सिक्युरिटी ग्रुप मध्ये आपण काय केलं आहे आतापर्यंत, तर ते एक मिनिट, हा थोडासा डिलीट करून घेऊ आपण, सबनेट असोसिएशन वगैरे, म्हणजे तुम्हाला परत सांगता येईल मला. सबनेट असोसिएट जो इथे आहे तो काढून घेऊ. याला डिलीट करून टाकू. जे डिफॉल्ट वाली ACL आहे त्याला आपण यूज करून बघू. क्रिएट कसं करायचं ते तर तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे. सो हिअर यू कॅन सी सिक्युरिटी ग्रुप. सर्वात आधी सिक्युरिटी ग्रुप तुम्हाला समजायला पाहिजे. सिक्युरिटी ग्रुप मध्ये तुम्ही काय करताय हे तुम्हाला समजलं तर नेटवर्क ACL तुम्हाला इझी समजून जाईल. आता बघा इथे सिक्युरिटी ग्रुप मध्ये काय आहे, आपला एक माय सिक्युरिटी ग्रुप आपण क्रिएट केलेला आहे. तर यामध्ये तुम्ही बघणार इनबाउंड रूल दिसतोय. इनबाउंड रूल, इनकमिंग ट्रॅफिक, आणि आउटबाउंड रूल मीन्स आउटगोईंग ट्रॅफिक. इनकमिंग मीन्स सिक्युरिटी गार्ड आहे. इनकमिंग आपल्या बिल्डिंग मध्ये येणारी ट्रॅफिक, म्हणजे ह्या अकाउंट मध्ये येणारी ट्रॅफिक, ह्या व्हर्च्युअल मशीन मध्ये येणारी ट्रॅफिक, बाहेरून येणारी, इंटरनेट वरून येणारी ट्रॅफिक. म्हणजेच आपण काय करणार, या मशीनचा, इथे जे मशीन असेल AWS मध्ये त्या मशीनचा ऍक्सेस घेऊ शकणार, त्याला ऍक्सेस करू शकणार, त्याची वेबसाईट हिट करून बघू शकणार. ती प्रोसेस म्हणजेच इनबाउंड प्रोसेस. ओके, की बाहेरून आपण काय करू शकतो, त्या मशीनचा ऍक्सेस घेऊ शकतो. एवढं तुम्हाला आयडिया आली. इनबाउंड मीन्स काय असेल, त्या अकाउंट वर जाणारा ट्रॅफिक, इनकमिंग ट्रॅफिक. आणि नेक्स्ट आउटबाउंड. आउटबाउंड म्हणजेच काय, तर EC2 इन्स्टन्स बाहेरून काहीतरी ऍक्सेस करतोय. EC2 इन्स्टन्स जातोय बाहेर काहीतरी ऍक्सेस करायसाठी इंटरनेटवर, असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. म्हणजेच एक बिल्डिंग आहे आपल्याकडे, बिल्डिंग मध्ये सिक्युरिटी गार्ड आहे, गेट लागलेला आहे, आणि गेट मधून कोण आतमध्ये येणार, त्या बिल्डिंग मध्ये आतमध्ये कोण येणार. बिल्डिंग कन्सिडर करा तुमचा AWS EC2. ओके, बिल्डिंग कन्सिडर करा AWS EC2, आणि गेट लागलेला आहे. गेट मधून आतमध्ये कोण येणार, 22 पोर्ट नंबर येणार की 80 पोर्ट नंबर येणार ऍक्सेस करायला, ते सिक्युरिटी ग्रुप मॅनेज करतं. तर फक्त येणारं ट्रॅफिक मॅनेज करतं. कळलं. मग आता EC2 वरून जर कोणी बाहेर जात असेल तर ते मॅनेज करायला काही आहे का इथे, आउटबाउंड रूल मध्ये आपण ते सेट करू शकतो. ठीक आहे. बट बाय डिफॉल्ट काय दिसतंय, इथे सगळ्या गोष्टी अलाउ मोड मध्ये आहेत. अलाउ, की येणारं ट्रॅफिक मॅनेज करते. असं इथे कुठे दिसतंय का की हे यायला नको. ठीक आहे. आपण काय करतो की सिक्युरिटी ग्रुप वाल्याला कधी कधी आपण असं सांगतो की यार, या नावाचा मुलगा येणार तर त्याला येऊ द्यायचं नाही, किंवा एखाद्या रिसेप्शन पार्टी मध्ये जातो तर एक कंडिशन लावतो. आपण काय करतो की ज्यांच्याकडे कार्ड असेल त्यांनाच येऊ दे आतमध्ये, ज्यांच्याकडे कार्ड नाहीये त्यांना येऊ देऊ नको, असं बोलतो ना आपण. पण इथे असं काही आहे का रूल की येऊ द्यायचं नाही, आहे का? अनम्यूट करून ठेवा आणि मला आन्सर करा. असं काय दिसतंय का इथे? नाही दिसतंय. ठीक आहे. एडिट मध्ये जाऊन चेक करा, इथे काहीही दिसत नाही आहे, फक्त डिस्क्रिप्शन दिसतंय. तर हा बाय डिफॉल्ट काय होईल, येणारा ट्रॅफिक आहे. की याच्याकडे कार्ड असला नसला काही फरक पडणार नाही, हा येणार, असं सांगतोय आपण त्याला. क्लिअर. बट आता इथे जर कंडिशन लावायची असेल आपल्याला तर आपण ACL वर जाऊ शकतो. अंडरस्टूड. तर हे दोन इथे अलाउड आहेत, बाय डिफॉल्ट अलाउड आहेत, येऊ शकतात, असं आहे ते. ठीक आहे. इनकमिंग ट्रॅफिक, आउटबाउंड ट्रॅफिक, एव्हरीथिंग जाऊ शकतात, सगळेजण बाहेर जाऊ शकणार. कळलं सिक्युरिटी ग्रुप. देन त्यानंतर आता ACL मध्ये काय करतो आपण, तर ACL मध्ये येऊ. ACL मध्ये माय ACL डिलीट झालेलं आहे हे. आता ACL हा एक बनलेला आहे, तर इथे आपण काय करतो, तर आपण ती परमिशन लावतो की येणारा असेल त्याचा पोर्ट नंबर 22 असेल तरच येऊ दे, 80 असेल तरच येऊ दे, नाहीतर येऊ देऊ नको. हे दोन पोर्ट नंबर तुम्हाला दिसत असणार, तर या दोघांनाच येऊ द्यायचं, बाकीच्यांना येऊ द्यायचं नाही.
ही एक कंडिशन लावतोय आपण, ह्या कंडिशन्स आपण इथे लावू शकतो. इवन आउटबाउंड मध्ये सुद्धा घराच्या बाहेर कोण जायला पाहिजे, लहान मुलं राहणार नाही, ठीक आहे, मुली जाणार नाही, पोरं जाणार नाही कुठल्या कामाला. तर हे जे रूल्स लावणार हे इथे लावणार आपण. म्हणजेच इथे काय राहणार, आपला EC2 इन्स्टन्स असेल ना, तर EC2 इन्स्टन्स बाहेर इंटरनेटवर कोणत्या पोर्ट नंबरने जाऊ शकेल, की पूर्ण ट्रॅफिक थ्रू एक्सेस करू शकेल, ते इथे आपण आउटबाउंड मध्ये चेक करतो, अप्लाय करतोय. इथे सुद्धा अलाव अँड डिनायचे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल असेल. If you want to allow 80 port number to access internet from its virtual machine, तर ते अलाव करायचं. एडिट इनबाउंड रूल, एडिट आउटबाउंड रूल दोन्ही इथे करता येईल. ठीक आहे, एडिट आउटबाउंड रूल. सो कोण बाहेर जाणार EC2 इन्स्टन्स वरून, कोणत्या पोर्ट नंबरने बाहेर आपण एक्सेस करू शकतो, तर इथे सध्या सगळ्या गोष्टी अलाव दिलेल्या आहेत. ट्रॅफिक ऑल अलाव. इफ यू वॉन्ट टू ऍड एनिथिंग एल्स, यू कॅन ऍड इट. की 80 पोर्ट नंबर बाहेर नको जायला, 22 पोर्ट नंबर बाहेर नको जायला, तर हे ते आपल्याला लावता येतं. कळलं का आता? हो सर. ओके. सो इम्प्लिमेंट आपण ऑलरेडी करून बघितलं आहे. EC2 व्हर्च्युअल मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे. या मशीनचा आपण ऍक्सेस करून बघितलेला नेटवर्क ACL मध्ये. इनबाउंड मध्ये बघतोय 22 पोर्ट नंबरला जर आपण अलाउ नाही केलं तर एक्सेस होणार नाही मशीन आपली. क्लिअर? सी एक्सेस होतीये, बट जर का मी इथून ACL मधून 22 पोर्ट नंबर काढून टाकला, या नेटवर्क ACL मधून जर मी 22 पोर्ट नंबरला अलाउ नाही केलं, डिनाय केलं, रिमूव्ह, ठीक आहे, सेव्ह चेंजेस, तर मी याचा ऍक्सेस घेऊ शकणार का? इथून बाहेर निघतो. काही टाईप करायला का नाही देत आहे हा? ओके. सो आता जर एक्सेस करून बघितलं तर होईल का? IP ऍड्रेस बरोबर आहे आपल्या सिस्टमचा? 167 करेक्ट आहे. तर आता SSH होणार नाही. कळलं का हे? हो सर. हं. तर नेटवर्क ACL याच्या पद्धतीने काम होईल. सिक्युरिटी ग्रुप, नेटवर्क ACL यांच्यातला डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवायचा. देन एक टर्म आहे आपली एंड पॉइंट, ती आपण बघू. आपण या आधी काय बघितलंय डायग्राम मध्ये, इथे बघा, हीच एक डायग्राम. नेटवर्क ACL वगैरे तर तुम्हाला समजलंय. आपण डिस्कस केलं आहे की आपल्याला काय करावं लागतं, जर आपल्या सिस्टम मध्ये प्रायव्हेट मशीनला आपण इथपर्यंत एक्सेस केलं, वर्किंग करून बघितलेली आहे, ठीक आहे. आपल्या प्रायव्हेट इन्स्टन्सला जर बाहेर इंटरनेटवर जायचं असेल तर तो कसा जाणार? नॅट गेटवे थ्रू जाणार, बरोबर? हे आपण बघितलेलं आहे. तर इथे आता लेट्स कन्सिडर करा, या प्रायव्हेट इन्स्टन्सला एक S3 बकेट क्रिएट करायची आहे, एक्सेस करायची आहे इंटरनली. तर ते कसं होईल? S3 बकेट आपण इकडे केलेला आहे, ठीक आहे. ह्या व्हर्च्युअल मशीनला, ही प्रायव्हेट व्हर्च्युअल मशीन मध्ये आहे, तो एन्व्हायरमेंट कन्सिडर करा, हा प्रायव्हेट सबनेट वाला, आणि हा इथे अवेलेबल आहे व्हर्च्युअल मशीन. आणि तो व्हर्च्युअल मशीन एक्सेस करायची कोशिश करणार कोणाला? S3 बकेटला. अंडरस्टूड? तर ह्या S3 बकेटला एक्सेस करण्यासाठी एक काय पाहिजे, याच्याकडे इंटरनेट पाहिजे. हा इंटरनेट वरून जाणार, या S3 बकेटला एक्सेस करणार. ही एक प्रोसेस झाली. बट यापेक्षा पण इझी प्रोसेस काय असेल?
आता साधा एक्झाम्पल देतो, साधा एक्झाम्पल. क्लासरूम आपलं इन्स्टिट्यूट मध्ये काय होईल, मी श्री सरांसोबत इझिली कम्युनिकेट करू शकतो. इंटरनेट कनेक्टिव्हिटी असो किंवा नसो, करू शकतो की नाही? का बरं करू शकतो? कारण तो एक प्रायव्हेट एन्व्हायरमेंट आहे आणि प्रायव्हेट एन्व्हायरमेंट मध्ये असलेले रिसोर्सेस एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकणार. क्लिअर? तर ते एकाच इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आहो, त्यामुळे काय होईल, मी हा जो व्हर्च्युअल मशीन आहे, हा व्हर्च्युअल मशीन इकडे एका S3 बकेटला एक्सेस करू शकेल. सी, वाया विदाउट इंटरनेट. बट हा, ह्या प्रायव्हेटला जर इंटरनेट थ्रू ऍक्सेस करायचे असेल तर आपल्याला नॅट गेटवे द्यावं लागेल. नॅट गेटवे थ्रू इंटरनेटवर जाणार, इंटरनेटवरून मग ह्या S3 बकेटला तो ऍक्सेस करणार. ही प्रोसेस राहणार. बट व्हॉट अबाउट विदाउट इंटरनेट गेटवे, विदाउट नॅट गेटवे? का? नॅट गेटवे खूप जास्त कॉस्टिंग घेतोय ना इथे. इंटरनेट आयपी, इलास्टिक आयपी वगैरे अलॉट करतो, तर नॅट गेटवे काय कॉस्टिंग जास्त लागतो त्याला. बट असा कन्सेप्ट आहे ज्यामुळे आपण काय करणार, प्रायव्हेट सबनेटमध्ये प्रायव्हेट जो व्हर्च्युअल मशीन असेल त्या थ्रू प्रायव्हेट कनेक्टिव्हिटी क्रिएट करणार S3 सोबत. ठीक आहे, कन्सेप्ट समजला का? इंटरनेट वरून तो जाणार, नॅट गेटवेचा यूज करणार, तर कॉस्टिंग जास्त लागते, त्यासाठी प्रॉब्लेम होईल. आणि यामध्ये या व्हर्च्युअल मशीनला जर यामधला S3 मधला डेटा ऍक्सेस करायचा असेल, but without NAT gateway, so what is the option? Okay, without NAT gateway, without the internet, only private link. का बरं पॉसिबल होईल? कारण हे जे आहे हे सगळं AWS इन्फ्रा मध्ये आहे. S3 बकेट पण AWS मध्ये आहे आणि व्हर्च्युअल मशीन पण AWS मध्येच आहे. जसं की मी आणि श्री सर एकाच प्रायव्हेट नेटवर्क मध्ये आहोत, एका इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आहोत, तर आपण काय करू शकतो, एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतो इझिली विदाउट इंटरनेट. सो इथे आपण यूज करणार एंड पॉइंट. काय यूज करणार? एंड पॉइंट्स. कन्सेप्ट आलं का लक्षात? येस सर. सर्वांना? येस सर. ओके. सो एंड पॉइंट यूज करतो आपण प्रायव्हेट कनेक्टिव्हिटी साठी विदिन अ AWS अकाउंट, विदिन अ AWS infrastructure. This is nothing but a private connectivity between your two resources, two services. कळलं? विदाउट इंटरनेट. सो हे इस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला एंड पॉइंट कडे यावं लागेल. बट सर्वात आधी तुमच्याकडे हा एन्व्हायरमेंट पण असला पाहिजे, एक प्रायव्हेट सबनेट, त्याच्यामध्ये व्हर्च्युअल मशीन, आणि देन व्हर्च्युअल मशीनचा ऍक्सेस तुम्हाला इकडे घ्यावा लागेल पब्लिक वाल्या मशीन मध्ये, आणि देन एंड पॉइंट थ्रू या मशीन थ्रू इथे ऍक्सेस करावा लागेल. हा एन्व्हायरमेंट परत सेट करा, सबनेट बनवा, व्हर्च्युअल मशीन पब्लिक वाली, प्रायव्हेट सबनेट, प्रायव्हेट मशीन. ओके, एक S3 बकेट्स राहणार बनलेलं तुमच्या. ठीक आहे, देन त्यानंतर ह्या मशीनचा ऍक्सेस कसा घेणार आपण? तर बॅस्टियन होस्ट, आपला हा मशीन आहे पब्लिक वाला, या मशीन मध्ये प्रायव्हेट मशीनचा ऍक्सेस SSH घेणार. ऑलरेडी SCP कमांड वगैरे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि या मशीनचा ऍक्सेस जर मिळाला इकडे, तर इथून आपण ही मशीन ऍक्सेस करून बघायची कोशिश करणार. असा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर काय करणार आपण आता? करायचं प्रॅक्टिकल करायचं का आता? गाईज, एंड पॉइंट प्रॅक्टिकल करायचं का आता? लगेच सांगा. ओके, सो लेट्स डू इट देन. सो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, व्हर्च्युअल VPC एक क्रिएट करू पटकन. सो क्रिएट VPC.
my VPC subnet 10.0.0.0/16, ठीक आहे. देन त्यानंतर yes, that's it. Created VPC, एक VPC क्रिएट होणार, सबनेट क्रिएट होणार, हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, तो मी फास्ट मध्ये काम करतो आता. my VPC subnet name pubsub public subnet availability zone 1A. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, तर मी फास्ट काम करतोय. add one more pvt sub private sub 10.0.1.0/24. दोन सबनेट झालेत क्रिएट. ठीक आहे. ती दोन्ही सबनेट क्रिएट झाल्यानंतर एक इंटरनेट गेटवे क्रिएट my VPC IGW डिटॅच मोड मध्ये आहे. अटॅच करा टू VPC, आपला VPC अटॅच. ओके, you come to the route table, create route table, my VPC route, आपला VPC सिलेक्ट करायचा आहे आपल्याला. create route table, then एंट्री करा राऊटची, edit route, add route, anywhere, इंटरनेट गेटवे, हा बनलेला इंटरनेट गेटवे सिलेक्ट केला आहे. and then काय करणार, save changes, done. then सब इंटरनेट झालं, सबनेट झालं, राऊट टेबल झालं. दोन व्हर्च्युअल मशीन्स पाहिजे आपल्याला, दोन सबनेट्स मध्ये दोन व्हर्च्युअल मशीन्स. सो कम हिअर, लॉन्च इन्स्टन्स. हे टेस्ट VM चा विचार करू नका, टेस्ट VM मी डिलीट करून टाकेल. ओके, सो pub VM लिनक्स मशीन हीच घेतोय. id_rsa VPC चेंज करा. आपला VPC याला पब्लिक बनवा. ठीक आहे. IP ॲड्रेस द्या. नेक्स्ट सिलेक्ट एक्झिस्टिंग, काही असणार नाहीये. सो क्रिएट mysg, कॉपी, गाइस एक मिनिट. हॅलो, आवाज येतोय? ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ओके, mysg देन इथे ऍड करा http ऍड करून टाकू. एनीवेअर, perfect. Okay, nothing more needed. Launch it. Public subnet, public subnet. Okay.
सो याला पब्लिक आयपी येणार, दुसरा जो इन्स्टन्स राहील त्याला पब्लिक आयपी येणार नाही. सो दुसरा इन्स्टन्स पण आपण लॉन्च करू प्रायव्हेट सबनेटमध्ये व्ह्यू ऑल. सो याला पब्लिक आयपी आलेला आहे. लॉन्च वन मोर. ओके. pvt vm same Linux machine 3 this IDWRSA virtual machine आपला प्रायव्हेट सबनेट घ्यायचा आहे. VM माय VM सबनेट प्रायव्हेट सबनेट डिसेबल असेल. सिंपल SG बनला एक आपला. येस. लॉन्च. पब्लिक सबनेटचा ऍक्सेस घ्यायचा, पब्लिक व्हर्च्युअल मशीनचा ऍक्सेस घ्यायचा आपल्याला. पब्लिकचा ऍक्सेस घ्या. हा आयपी ऍड्रेस नाही आहे. पबचा आयपी ऍड्रेस पेस्ट इट हिअर. एंटर. नेटवर्क एसीएल मध्ये आपण 22 अलाव ठेवलाय ना. नाहीतर इथे अलाव राहायचं नाही आणि आपण विचार करत राहायचा. ओके. तर माय VPC जेव्हा तुम्ही क्रिएट करताय, एक न्यू ACL क्रिएट झालेली दिसतीये तुम्हाला. सी माय VPC साठी. सो इथे थोडं चेक करायचं. ऑल ट्रॅफिक आहे, ठीक आहे. इनबाउंड ऑल ट्रॅफिक अलाव आहे. सो इथे ऍक्सेस मिळेल अवेलेबल जर झाला. EC2 instance, pub instance. का नाही मिळतं ऍक्सेस. याचा तर काही इश्यू राहत नाही. ऍक्सेस मिळून जायला पाहिजे. इट्स नॉट येट कनेक्टेड. इनिशिएट नाही झालाय का परत. रनिंग मध्ये तर आलेला आहे. सो सिक्युरिटी 22 and 80. ठीक आहे. नाही मिळत आहे. याला डायरेक्ट इथून कनेक्ट करून बघू. अच्छा, राऊट टेबल मध्ये सबनेट असोसिएट नाही केले आपण. व्हेरी गुड. टेबल राऊट
सबनेट असोसिएट, एक पण सबनेट असोसिएट नाही केला आहे. सो पब सेव्ह असोसिएशन. ठीक आहे. ओके, सो एवढा सेटअप तुम्ही करून ठेवा. काय करू आपण, एंड पॉईंट क्रिएशन अजून आपल्याला टाइम लागेल त्यामध्ये, तर एंड पॉईंट क्रिएशनचा सेटअप आपण उद्याला करू. ठीक आहे, एवढं करून बघा. एंड पॉईंट क्रिएट करून त्याची ऍक्सेस करून बघायचं कसं ते मी उद्याला सांगतो. ठीक आहे गाईज. ओके, ठीक आहे, मी आजच्यासाठी इथेच थांबतोय. एवढं करून बघा. एवढं केलं की आपल्याला फक्त एंड पॉईंट क्रिएट करायचं आहे आणि देन त्यानंतर ना त्याला ऍक्सेस करायचं कसं ते बघायचं आहे. कन्सेप्ट समजला असेल तुम्हाला, एवढं मला सांगा जरा थोडं. लेट मी स्टॉप रेकॉर्डिंग.